जालना येथे जिल्हाधिकारी कार्यालय येथे आम्ही सर्व 12 बोलदार समाज बांधव इथं जमलेलो आहे आणि जिल्हाधिकारी साहेबांना भेटून आम्ही निवेदन देणार आहे। कारण की आज PM विश्वकर्मा ही योजना लागून बरेच कालावधी उलटून गेला आणि आमचे साधे प्रशिक्षणसुद्धा लवकर चालू केले नव्हते, पण काही आमच्यासारखे सोबत सहकारी आम्ही एक त्याचा पाठलाग केला तेव्हा ते प्रशिक्षण चालू झाले आणि ते पूर्ण केल्यानंतर आमचा 12 बलुतेदार हा बँकेमध्ये जातो आणि बँकेचा जो मुख्य व्यवस्थापक असतो तो त्याला घुमाघुमी करतो, तुम्हाला सिबिल लागन, हे लागन, ते लागन। जर आमचा 12 बलुतेदार आत्ताशी कुठं पंतप्रधान यांच्या आशीर्वादाने काहीतरी आम्हाला आशा किरण दिसली होती आणि ती आशा किरण आम्ही एकदम आमच्या 12 बलुतेदारासाठी विकासाचं एक साधन म्हणून आम्ही उपक्रम म्हणून आम्ही स्वीकार केला होता, पण बँकेतले मुख्य कार्य हे आम्हाला अडवत आहे, आमच्या समाजाला अडवत आहे आणि त्या योजनेचा लाभापासून आमचा 12 बलुतेदार वंचित राहत आहे। त्यामुळं आम्ही जिल्हाधिकारी यांना भेटणार आहे आणि निवेदन देणार आहे आणि आमच्या समाजाला न्याय भेटला नाही तर येणाऱ्या काळामध्ये हा 12 बलुतेदार समाज येणाऱ्या विधानसभेमध्ये हे दाखवून देईल किंवा येणाऱ्या काळात रोडवर उतरून आम्ही निदर्शनं करून आमच्या हक्काची लढाई लढणार आहे। तरी पण शासनानं आमच्यासाठी जे योजना राबवलेली आहे ती आमच्या समाजाला पुरेपूर त्याचा लाभ व्हायला पाहिजे अशी मी आपल्या मीडियाच्या माध्यमातून शासनाला विनंती करतो आणि आम्ही कलेक्टर साहेबाला एक निवेदन देणार आहे आणि तो माझा समाज जमला आहे आणि हा समाज जागृत झाल्यामुळं मला याचा सुद्धा आनंद होत आहे। आमचे सहकारी हे सुद्धा खूप चांगल्या प्रमाणे हे करत आहे आणि आपण सुद्धा मीडियावाले आमच्या समाजाचा आवाज हा शासनाकडे पोहोचत आहे। आपले सुद्धा धन्यवाद व्यक्त करतो आणि 12 बलुतेदारांना न्याय मिळावा असं आपल्या माध्यमातून शासनाला आणि कलेक्टर साहेबाला विनंती करतो। आजीनाथ दळे, 12 बलुतेदार समाजसेवक। काय निवेदन आहे आपल्या, काय मागणीसाठी आपण जिल्हाधिकारी कार्यालयात आले? आपल्याला तर सर्वांना माहितीच आहे की 15 ऑगस्ट 2023 रोजी देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांनी 12 बलुतेदार आणि 18 बलुतेदार समाजासाठी समाजातील कारागिरांना PM विश्वकर्मा कौशल्य विकास योजना ही लागू केलेली आहे। ही लागू झाल्यानंतर या योजनेमध्ये 12 बलुतेदार समाजांनी प्रशिक्षण घेतलेलं आहे। कुणाला 2 महिने झाले, कुणाला 9 महिने झाले, कुणाला 11 महिने झाले, एवढा कालावधी या प्रशिक्षण घेऊन झालेला आहे। परंतु अजूनही 70% लोकांच्या खात्यावर प्रशिक्षण कालावधीमधील 5,000 रुपये जे मानधन आहे, काही ठिकाणी 4.5 देत आहेत, ते पण देण्यात आलेलं नाही। आणि व्यवसाय करण्यासाठी टूल किट, या टूल किटच्या माध्यमातून 15,000 रुपये या कारागिरांना देण्यात येणार होते, परंतु तेही आतापर्यंत देण्यात आलेले नाहीत। त्यामुळं आणि व्यवसाय करण्यासाठी 1 लाख रुपये कर्ज विविध बँकांना तसा GR पण दिलेला आहे, परंतु बँकेच्या अधिकाऱ्यांशी ज्यावेळेस आम्ही जाऊन या संदर्भात चौकशी करतो त्यावेळेस अधिकारी आम्हाला उडवाउडीची उत्तरं देत आहेत। आणि त्यामुळे 12 बलुतेदार समाजामध्ये असा संभ्रम निर्माण झालेला आहे की योजना म्हणजे काय फक्त नावापुरतीच आहे का, दिशाभूल करण्यासाठी केलेली आहे का, असं नसून 12 बलुतेदारांचं जीवनमान राहणीमान उंचावं या चांगल्या उदात्त हेतूनं केंद्र सरकारने योजना लागू केलेली आहे। परंतु इथल्या निष्काळजी प्रशासनामुळं आणि इथल्या प्रशासनाचाही या बाकीच्या ज्या जे काही बँका असतील, खादी ग्रामोद्योग असेल, जिल्हा कौशल्य विकास केंद्र असेल, याच्यावर वचक नसल्यामुळं कुणाचाही कुणाला ताळमेळ नसल्यामुळं या समाजाची फडफडच होत आहे। त्यामुळं आज आम्ही सन्माननीय जिल्हाधिकारी साहेबांना या संदर्भात निवेदन देण्यासाठी या ठिकाणी एकत्र आलेलो आहोत। काय नाव आपलं? माझं नाव भालचंद्र गोरे, मी 12 बलुतेदार सेवा संघाचा संस्थापक अध्यक्ष आहे।